बघा निष्प्राशन केले त्यांच्या नरड्यापाशी जे ते सर्प माळा सर्पांकटी गल्ली हा तर सर्प माळा त्यांनी गळ्यामध्ये काय घातल्यात म्हणल्यावर विष प्राशन केल्यामुळं त्यांच्या गळ्यामध्ये सतत गरम होत असतं म्हणजे त्याला आपण आग पडते म्हणतो म्हणून त्यांनी थंड असं ते सर्पाच्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये घातलेले आहेत एवढं माझ्या माहितीनुसार ग्रंथामध्ये वाचलेलं बरं का तर पार्वतीच महादेवाच्या मागे लागते कशी पार्वती आणि बावर झाली ग अशी पार्वती बावर झाली ग शंभुदेवाची नवरी झाले ग शंभुदेवाची नवरी झाले ग अशी पार्वती बावर झाली ग शंभुदेवाची नवरी झाले ग महादेवाची नवरी झाले ग शंकराची नवरी झाले ग महादेवाची नवरी झाले ग अशी पार्वती नवरी झाली ग अशी पार्वती झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग शिवदेवाची नवरी झाली ग शिवशंभूची महादेवाची पार्वती आहे मी नाहीतर ते छान म्हणतात मी पार्वती आहे का मी याला विचारल्याशिवाय काय करणार वचनात गुंतून बसले हिमालय ह्याला का तुम्ही कन्नडामधून बोलत असताना नवऱ्याला हे म्हणतात हा आम्ही मराठीतून छान हे म्हणतात आणि तुम्ही कन्नडामधून कुत्रा आले की कलकत्त्याने आल्यात म्हणतात कुत्र्याला आणि नवऱ्याला हे ना आले म्हणून तुमची भाषा कशी आता म्हणून मी नवऱ्याला हे ना महादेव कैलासावरती समाधीस्थ बसलेले होते कैलासावरती महादेव समाधीस्थ होते त्यावेळेला घरा सगळ्या विमानाच्या मागे कुणाच्या गाड्या कुणाचे नंदी बैल कुणाचे काही पुलावर बसून कशावर बसून चाललेले होते जात असताना पार्वती माताने विचार केला की बाबा हे 36 कोटी देव कुणीकडे जातात कुठं चालत हा प्रश्न पडला आज पार्वती सारखीच मी सुद्धा बैलेक आहे आणि माझ्या मी नवऱ्याला विचारल्याशिवाय मी कुठे जाणार माहेरला म्हणून सांगलं तर बघा जात असताना पार्वतीला प्रश्न पडला तिने नारदाला विचारलं नारदाला बोलून घेतला आणि विचारलं की बाबा हे सगळे देव लोक कुठे जातात कशासाठी जात असतील नारद म्हणला तेवढंच काम हा बाबा म्हणलं तुमच्या वडिलाच्या घरी कसला मोठी पूजा बोललेली म्हणले हो यज्ञ कसला मोठा दक्ष राजाने असं मंडप मारून मोठा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि सगळा गणवत तिथं आलेला आहे आणि मग पार्वती म्हणते मी तुम्हाला आमंत्रण नाही अरे असं कसं झालं शिवशक्ती माताला कसं नाही आदिशक्ती माया पार्वती तुम्ही आणि तुम्हाला आमंत्रण नाही छान ठीक आहे बरोबर नाही आणि म्हणलं जाता जाता एक गोष्ट ऐकली की आपल्या माहेरी जायला आपल्याला कसल्या आमंत्रणाची गरज नाही असं नारद मुनीनं टोचून गेले तिने गेली महादेवाकडे म्हणले महादेवा डोळे झाकून कशाला बसता डोळे झाकून बसू नका माझ्याकडे थोडं बघा माझा बी थोडा विचार करा आज तुमच्या अंगावर वस्त्र नाही सूट ना फूट ना कुठलं जॅकेट नको काही नको सर्पाच्या माळा घालता भस्म लावून घेतो तसल्याला मी करून घेतले माझं नशीब फुटलं मला माहेरला जायचं आहे आणि असं यज्ञ आहे महादेवाने म्हणले बाई तुझी इच्छा जातेस तर जा पण बोलवण्याशिवाय कुठेही जाऊ नये आमंत्रण असल्याशिवाय माहेरी सुद्धा जाऊ नये आपलं लग्न झालंय आपण पाहुणे झालो माता पार्वती ऐकली नाही न ऐकता माता पार्वती तिथे गेल्या
सगळे सोयरे सगळे आलेले होते. माता पार्वतीला कोणीही बोललेलं नाही, आई सुद्धा बोलली नाही, कोणीच बोललं नाही. मग महादेवाचं स्थान कुठेच दिसलेलं नाही. महादेवाचं स्थान पार्वतीला कुठेच दिसलं नाही. सगळे देवी देवता तिथं होते. माझ्या नवऱ्याचा अपमान झाला म्हणून तिने त्या अग्निकुंडामध्ये, होमाच्या कुंडामध्ये उडी घेतली. महादेवाला हे कळलं. महादेवाने जवटा आपटल्या आणि वीरभद्राला जन्म दिले. म्हणून न बोलवता माहेरला सुद्धा कोणीही जायचं नाही. माहेरला सुद्धा न बोलवता जायचं नाही. अशी सती गेली. त्या जन्मामध्ये पार्वती सती गेली आणि ज्या वेळेला महादेवासोबत होती त्यावेळेला खूप मजेत होती. माता पार्वती बावर झाली ग, शंभू देवाची ह्या नवर झाली ग, महादेवाची नवर झाली ग, महादेवाची नवर झाली ग, देवाची नवर झाली ग. दक्षाची ती लाडाची लेक, दिसायला होते लाखात एक, लाडाची लेक, दिसायला होते लाखात एक. दक्ष राजाची लाडाची लेक, दिसायला होते लाखात एक, लाडाची लेक, दिसायला होते लाखात एक. कशी अंबिका प्रगट झाली ग, कशी अंबिका प्रगट झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग, देवाची नवर झाली ग, महादेवाची नवर झाली ग. कपिल धरला आलाय पूर मन्मथाच्या पायरीवर, कपिल धरला आलाय पूर मन्मथाच्या पायरीवर, कपिल धरला आलाय पूर मन्मथाच्या पायरीवर, कपिल धरला आलाय पूर मन्मथाच्या पायरीवर. देवाची गरज झाली ग, जेव्हा देवाची गरज झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग, महादेवाची नवर झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग. अंबिका झाली ग, अंबिका झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग. कशी पार्वती नवर झाली ग, कशी पार्वती नवर झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग, शिवशंभूची नवर झाली ग, शिवशंभूची नवर